नमस्कार. किऑस टू क्लॅरिटीमध्ये कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड या सिरीजमध्ये आपण भरपूर एपिसोड्स आतापर्यंत केलेले आहेत आणि खूप सारे विषय आपण हाताळले. आज एक अत्यंत इंटरेस्टिंग असा विषय मला या निसर्गरम्य ठिकाणी आल्याच्या नंतर आठवला ॲक्च्युली तो. आणि कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड या पुस्तकामधून जी त्याची उत्तरं मला मिळाली आहेत अत्यंत सुंदर आहेत, समर्पक आहेत. तर एक टॉपिक असा आहे बघा, बरं टीना, एक विचार आहे सगळ्या म्हणजे कित्येक काळापासून वेगवेगळ्या विचारवंतांचे किंवा वेगवेगळ्या धार्मिक लोकांचे त्या एका घटनेविषयी खूप मतमतांतर आहेत. जसं तुला सांगतो बघ, आपण बोलतो की नाही पुनर्जन्म, रिइन्कार्नेशन. आता पुनर्जन्म असतो किंवा नसतो, म्हणजे लाईफ आफ्टर डेथ ते असतं किंवा नसतं, यावरती खूप साऱ्या थिअरीज आहेत. कोणी म्हणतं आहे, कोणी म्हणतं नाही आहे, राईट. आणि याच्यावरती वादविवाद चालू असतात. तर मला जे आढळलं त्यात असं होतं की पुनर्जन्म आहे आणि नाही या दोन्ही गोष्टी एक्झिस्ट करतात. बट पुनर्जन्म एकतर असेल किंवा नसेल. हाऊ कॅन अ शीट होल्ड टू स्पॉट्स ॲट अ टाइम? बघ, हे जे आपल्या फिजिकल वर्ल्डमध्ये आहे ना, म्हणजे ज्याला आपण लौकिक जगतात म्हणतो, तिथे ही म्हण करेक्ट आहे की एका मॅनेत दोन तलवारी बसत नाहीत. हो. अ शीट कॅनॉट होल्ड टू स्वर्ड्स, व्हेरी नॉट. पण तुला सांगू का, एक अलौकिक जे जगत आहे, विश्व, म्हणजे ज्याला आपण देवाच्या राज्यात असं म्हणूया. देवाच्या राज्यामध्ये शीत एवढं मोठं आहे ना की त्यात एक नाही, दोन नाही, असंख्य स्वर्ड्स, अनगिनत स्वर्ड्स बसू शकतात. सो टू मेनी कॉन्ट्राडिक्शन्स कॅन एक्झिस्ट ॲट अ टाइम. सगळे कॉन्ट्राडिक्शन्स, विरोधाभासी वाटणाऱ्या गोष्टी या अस्तित्वात असतात. हाऊ कॅन इट बी देन? तेच ना, मग इंटरेस्टिंग गोष्ट तीच आहे. म्हणजे बघ, नॉलेज अशी गोष्ट आहे ना, ज्यावेळी आपण ज्ञानाच्या एक 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 लेअर ओपन करत जातो की नाही, आणि जसं आपण ज्ञान संपादन करत जातो ते इतकं सुंदर बनत जातं की त्या ज्ञानाचं सौंदर्य एवढं भारी की त्यासमोर तुम्हाला बंगला, गाडी, पैसा, हाऊस मौज वगैरे या सगळ्या फिजिकल गोष्टी दुय्यम वाटतात. आणि सही अर्थो में ॲक्च्युली वो है भी. तर याविषयीचं ज्ञान इतकं सुंदर आहे बघ. ज्यावेळी अशाच काइंडचा एक प्रश्न विचारला गेला रायटरकडनं, नील डोनाल्ड वॉल्श, देवाकडे हा प्रश्न विचारला गेला की देवा, हे कसं शक्य हो की लाईफ म्हणजे आफ्टर डेथ लाईफ असतं किंवा नसतं वगैरे. सो मेनी पीपल से लाईक दिस अँड सो मेनी पीपल डिनाय दॅट थिअरी, राईट. तर बघा, आता त्याचं मी व्यवस्थित विश्लेषण करून सांगतो, ठीक आहे. बघा, एक मनुष्य ज्यावेळी आपण असतो की नाही, आता आज मी आहे, मला एक नाव आहे, आपण त्याला म्हणतो नाम, रूप, रस, गंध, हे आपल्या आयडेंटिटीज आहेत, ठीक आहे. या आयडेंटिटीने आपण झाडं ओळखतो, प्राणी ओळखतो, मनुष्य ओळखतो, सगळे म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली सगळे एकमेकांना एक आयडेंटिटी आहे आपल्याकडे. मी आहे, राईट. वेन आय डाय, म्हणजे मी ज्यावेळी मरतो की नाही, मेल्याच्या नंतर काय होतं, एकतर मी पंचत्वात आपण विलीन होतो. आपण म्हणतो कैलासवासी झाले, वैकुंठवासी झाले, RIP, रेस्ट इन पीस. हां, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर वेगवेगळ्या फिलॉसॉफीजने वेगवेगळे हे शब्द दिलेले आहेत की रेस्ट इन पीस म्हणजे काय ॲक्च्युली, की आता तू मेला आहेस, तू कबरमध्ये, आता रेस्ट इन पीस, आता तुला जन्म नाही आहे, अशा टाईपची ती कन्सेप्ट आहे. इवन मुस्लिम्स असतील, ख्रिश्चन्स असतील, हे सगळे म्हणजे पुनर्जन्मावरती विश्वास ठेवत नाही, ओके. आणि आपल्या हिंदुइझममध्ये आहे, बौद्ध धर्मात सुद्धा एक क्लॅन मानते, दुसरी क्लॅन मानत नाही. आणि हिंदुइझम मध्ये सुद्धा कोणी वाढल्यानंतर आपण रेस्ट इन पीस न म्हणता सद्गती लाभो, सद्गती लाभो, हा हे राईट, शब्द वापरतो. सद्गती. त्याच्या मागे काय कॉन्सेप्ट आहे? म्हणजे ॲक्च्युली तेच आहे ना की आत्मा आपल्याकडे कसं आहे, भगवद्गीतेप्रमाणे किंवा जे काही आपलं शास्त्र सांगतं त्याप्रमाणे असं दिलं की एक आत्मा आहे आपला. तो आत्मा, त्या आत्म्याने हे फक्त जसं वस्त्र परिधान करावं, जसे कपडे घालावेत, त्याप्रमाणे फक्त शरीर धारण केलेलं आहे. या शरीराचा आपण त्याग केल्यानंतर तो आत्मा, मन, बुद्धी, अहंकार या तीन गोष्टींच्या सोबत तो आत्मा दुसरीकडे कुठेतरी पुन्हा जन्म घेत असतो. ही आपली फिलॉसॉफी आहे. मग ती खोटी आहे का? नाही, ती आहे. मग ती जर सत्य आहे तर हे बाकीच्या खोट्या असल्या पाहिजे. कबरीमध्ये
रेस्ट करणं वगैरे वगैरे. हो. पण तुला सांगतो बघ, आपली वैदिक संस्कृती असेल, आपली भारतीय संस्कृतीचं एक अत्यंत म्हणजे एक अनूठापण ज्याला आपण म्हणतो युनिकनेस आहे आणि एक ब्युटी आहे की त्याही गोष्टींना ती अलाव करते, याही गोष्टीला अलाव करते. मग असं कसं शक्य आहे? परत येतं की नाही, कॉन्ट्रडिक्शन. येस येस येस, कन्फ्युजन होतंच की असं कसं शक्य, दोन्ही गोष्टी तुम्ही कसं शक्य म्हणता. तर बघ तुला सांगतो, पुनर्जन्म जी गोष्ट आहे की नाही, आता पुनर्जन्म हा नेमकं होतो कोणाचा? बघ आता एक फिलॉसॉफी कशी सांगते, मला आयडेंटिटी आहे, मला ओळख आहे, मी नाव आहे मला काहीतरी. ओके, मग एक दिवस तो मनुष्य मेल्याच्या नंतर होतंय काय की तो पूर्णपणे संपलेला आहे ॲक्च्युली. पण त्याच्या आतमध्ये असलेल्या ज्या डिझायर्स असतात म्हणजे काही इनकम्प्लीट एक्सपिरियन्सेस असतात. बघ ॲक्च्युली काय की प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक लिव्हिंग बेंग या वर्ल्डमध्ये जो जन्माला येतो की नाही, तो काहीतरी एक्सपिरियन्स घेण्यासाठी आलेला असतो. लेट मी क्लिअर दिस पॉईंट. वन मोर थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी नोटेड हिअर. वी आर नॉट हिअर टू लर्न समथिंग. आपण म्हणतो ना, या जगात आलो काहीतरी शिकून गेलो. शिकण्यासाठी कोणीच आलेलं नाही आहे, आपण ऑलरेडी सगळे शिकलेलो आहोत. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा, रिमेंबर, आठवणे ज्याला आपण म्हणतो की नाही, रिमेंबर. वी आर बिकमिंग अगेन द मेंबर ऑफ दॅट सिच्युएशन, ऑफ दॅट पर्टिक्युलर नॉलेज. ओके, लेट इट बी. आता तो पार्ट इथे आपल्याला चर्चा नाही करायची आहे. तर मनुष्य गेल्याच्या नंतर त्याची आयडेंटिटी गेली. तो कोण होता ते गेलं. सखाराम तुकाराम मनुष्य होता, तो वारला. कोणीतरी एक व्यक्ती होता, ठीक आहे, तो वारल्याच्या नंतर सखारामचं अस्तित्व कुठं राहिलं का? नाही. मग अस्तित्व कोणाचं राहिलं? अस्तित्व राहिलं त्याच्या डिझायर्सचं, त्याच्या काही एक्सपिरियन्सच्या काही इनकम्प्लीट डिझायर्स आहेत. एक्सपिरियन्स घ्यायचा त्याला काही गोष्टींचा, त्या गोष्टींचा जे इनकम्प्लीट डिझायर्स आहेत त्यांचा एक, आपण त्याला एक गोळा म्हणूया, तो आहे. आणि दॅट शिफ्ट्स टू अनादर बॉडी. गेटिंग मी? सो हिअर आपण जे म्हणतो की नाही इथे की पुनर्जन्म कुणाचा होतोय? पुनर्जन्म त्या इच्छा आकांक्षांचा होतोय, नक्की त्या व्यक्तीचा. Okay, so we can say that spirit or soul, Right? is a group of all the desires we hold. No. Spirit is not the group of all these things or desires. Okay, spirit is totally different than all these things. Desires या वेगळ्या आहेत. Okay. आशा आकांक्षा यांचा जो काही ग्रुप आहे की नाही, त्या वेगळ्या आहेत. आणि त्यांच्या म्हणजे त्या डिझायर्सच्या द्वारे सोल हा आपला एक्सपिरियन्स घेत असतो. सोल इथे फक्त एक्सपिरियन्स घ्यायला आलेला आहे. आणि सोल इज अ पार्ट ऑफ गॉड, एक छोटासा अंश तो गॉडचा, असं आपण म्हणूया. राईट? तर तो फक्त या डिझायरचा यूज करून घेत असतो स्वतःचा एक्सपिरियन्स लेवल हायर बनवण्यासाठी. आणि एक दिवस त्याला एक्सपिरियन्स लेवल इतक्या हायर बनवायचे आहेत की तो शेवटी परत गॉडमध्ये सम्मिलित झाला पाहिजे. त्यालाच आपण मोक्ष म्हणू शकतो. मोक्ष म्हणतो त्याला. तो त्याचा अल्टिमेट जर्नी आहे ऍक्च्युली. ओके, मग पुनर्जन्म होतो कोणाचा? डिझायर्सचा. पुनर्जन्म होतो कोणाचा? त्याच्या म्हणजे इनकम्प्लीट डिझायर्सचा, ज्या अपूर्ण राहिलेल्या आहेत काही डिझायर्स वगैरे. तो गोळाचा गोळा पुढे सरकतो आणि दुसऱ्या एखाद्या बॉडीमध्ये शिफ्ट होतो. दुसऱ्या बॉडीमध्ये तो जन्म घेतो आणि परत त्यांची ती प्रोसेस सुरू होते ते एक्सपिरियन्सेस गेन करण्याची. गेटिंग मी नॉट? मग पुनर्जन्म त्या व्यक्तीचा नाही झालेला, त्या व्यक्तीच्या थ्रू ज्या डिझायर्स पुढे एक्सप्रेस होतो त्या पूर्ण वर्ल्डमध्ये त्याच्या जीवनाच्या द्वारे त्यांचा पुनर्जन्म होतोय. मग इन दिस सेन्स इफ वी से, त्या व्यक्तीचा पुनर्जन्म झालेलाच नाहीये, तो व्यक्ती पूर्णपणे संपलेला आहे. म्हणजे पुनर्जन्म नाही ही थिअरी इथे प्रूव्ह होत आहे. आता आपण आपल्या वेगळ्या अँगलने जर बघितलं तर एक व्यक्ती होता, समजा मी मरायच्या अगोदर मी भरपूर काही एक्सपिरियन्सेस घेतले, पण काही माझे एक्सपिरियन्सेस घ्यायचे बाकी राहिलेत. म्हणून मी काय करतो, पुन्हा कुठेतरी जन्म घेतो, पुन्हा मला हव्या असलेल्या फॅमिलीला मी चूज करतो, त्या फॅमिलीमध्ये माझा जन्म होतो आणि तिथून पुढे माझा राहिलेला एक्सपिरियन्सचा पार्ट परत कंटिन्यू होतो. गेटिंग मी नॉट? मग अशा सेन्सने जर बघितलं तर पुनर्जन्म आहे, त्या व्यक्तीचा आहे. ओके, तर कोण एक्सपिरियन्स करतोय? तो सोल करतोय, तो स्पिरिट करतोय. स्पिरिट आणि सोल हे ॲक्च्युली डिफरन्शिएट करता येतं यामध्ये, त्यात आपण डिटेल जात नाही आहे. बट त्याला आपण स्पिरिट म्हणूया, सोल. ओके, तो आत्मा परत एक्सपिरियन्स करत असतो.
राहिलेल्या काही गोष्टींचा. बघा, आपण या जगामध्ये शिकायला आलेलो नाही. आपण या जगामध्ये चांगलं काहीतरी करायला, वाईट काहीतरी करायला अजिबात नाही. सगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्सेस आपण घेत असतो. काही सोल्स हे वाईट एक्सपिरियन्स घेतात, काही सोल्स हे चांगले एक्सपिरियन्सेस घेतात. आणि वी द पीपल टेन टू डू द जजमेंट. Yeah. दिस इज गुड, दिस इज बॅड. एव्हरीथिंग, नथिंग इज गुड ऑर बॅड. एव्हरीथिंग जस्ट आहे, फक्त आहे. असण्याला महत्व आहे. Yes. Getting And me God is also expecting the same thing, like not judging anything by good or bad. राईट राईट. Everything is just. हा, जे आहे ते फक्त बघा. तुम्हाला पटतंय चूज करा, नाही पटत आहे दुसरं काहीतरी चूज करा, Yeah. आहे की नाही. पण त्याच्याऐवजी आपण वाद घालत बसतो, हे चांगलंच आहे, हे वाईट आहे, वगैरे वगैरे, आहे की नाही. आपण सोशल रूल्स, कॉन्ट्रॅक्ट्स एवढे सगळे जे तयार करून ठेवलेले आहेत ते उपयोगी आहेत, पण सोशल लेवलवरती वगैरे. पण त्याचा आपण खूप उहापोह जास्त करतो की नाही, ते चुकीचं आहे ॲक्च्युली. तर आपण लाईफ जगत असताना सगळ्या गोष्टी ज्यावेळी ज्या कॉन्ट्राडिक्टरी आपल्याला दिसतात की नाही, तर त्या कॉन्ट्राडिक्शन्स ज्या असतात त्या आपल्या मनाचे खेळ आहेत ॲक्च्युली. बट नथिंग ॲक्च्युली कॉन्ट्राडिक्ट हिअर. काहीच कॉन्ट्राडिक्ट करत नसतं. अँड दिस इज कॉल्ड ॲज डिवाइन Dichotomy. डायकॉटॉमी. करेक्ट. सो दिव्य द्वैत त्याला आपण म्हणूया, दैवी द्वैत त्याला आपण म्हणूया. म्हणजेच दोन अगदी विरोधाभासी वाटणाऱ्या गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात असणे, हेच तर दिव्यत्व आहे, हीच तर मजा आहे ईश्वराच्या राज्याची, आहे की नाही. आणि म्हणून मी असं म्हणत असतो की ईश्वराच्या मॅनेमध्ये एक नाही, दोन नाही, असंख्य तलवारी बसू शकतात. असंख्य विचारधारा ज्या कॉन्ट्राडिक्टरी असतील, एकमेकांच्या विरोधाभासी असतील, त्या अस्तित्वात असू शकतात. म्हणून तर त्याला डिवाइन डायकॉटॉमी असं म्हणतात. बघा, खूप सारे विषय आहेत असे. जसं आपण आता पुनर्जन्म म्हटलं की पुनर्जन्म असतो देखील आणि नसतो देखील. त्यामुळे तो आहे रे म्हणून भांडू नये, नाही रे म्हणून सुद्धा भांडू नये. हा, बघा आता डिवाइन डायकॉटॉमी कुठे कुठे काम करते, खूप ठिकाणी आहे. आता म्हणजे लोक काय करतात, अक्षरशः इतक्या क्षुद्र आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करत असतात ना सतत. बघा, देव आहे आणि देव नाही. कुणी देव आहे असं प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो ऑटोकाट, आणि कुणी नाही रे असं प्रयत्न करतो प्रूव्ह करण्याचा. जर मला सांग, दोन्हीपैकी एक जर प्रूव्ह करता येण्यासारखी थिअरी असती तर आतापर्यंत प्रूव्ह झाली असती ना. हो. ह्युमॅनिटीच्या इतिहासामध्ये किती मोठा काळ होऊन गेलेला आहे. तर द ब्युटी ऑफ दिस थिंग इज दॅट द डिवाइन डायकॉटमी ही काय करते ॲक्च्युली, सगळ्या गोष्टींना सतत अस्तित्वात ठेवते, आहेरेला आणि नाहेरे या दोन्ही गोष्टींना. ओके. तर अशा खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला डायकॉटॉमी सापडेल. आपण नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये असे इंटरेस्टिंग गोष्टी चर्चा करूयात. ओके नाही. सो छान वाटलं तुला, हो, खूप समजला हा विषय. मग याच्यावरती वाद परत घालायचा नाही कोणाशी. हा, नाही. म्हणजे तू घातलाच नाही कधी, पण इतरांना पण मी सांगतोय की पुनर्जन्म असतो रे नसतो रे या गोष्टींवरती वाद घालत बसू नका. देव आहे देव नाहीये या गोष्टींवरती वाद घालू नका. बोथ द थिंग्स कॅनॉट बी टोटली प्रूव्ड, कॅनॉट बी टोटली डिनाईड. Yes. ओके, थँक्यू.